बघा हे असं किती पातळ चिरलाय मी कांदा. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आहे ना एकदम झटपट जेवण करायच्या अगोदर आहे ना फक्त 5 मिनिटं अगोदर ही चटणी बनवून ठेवायची आणि एकदम झटपट तुम्हाला मी जेवण करताना तोंडी लावण्यासाठी मी ही चटणी बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा. छोटा कांदा असला तर 2 घ्यायचं, मोठा आहे म्हणून मी हा 1 घेतलेला आहे. आणि 1 कैरी. कैरी पण जास्त मोठी नाही बघा, अशी 1 कैरी घेतलेली आहे आणि 1 कांदा घेतलेला आहे. आता आपल्याला कैरीचं देठ काढून कैरी खिसून घ्यायची आहे. कांदा पण साईडला ठेवूया 2 मिनिटं आणि कैरीचं देठ काढून घेऊया. स्वच्छ धुवून घेतलेली आहे कैरी. असं देठ काढून टाकायचं आणि ह्याचं साल काही काढायची नाही आपल्याला. आता असंच खिसून घ्यायचं. मोठ्या किसणीने खिसायचं म्हणजे छान मोठा किस पडतो. बघा असं कैरी आपली खिसून झाली ना. आता ही साईडला ठेवू आणि आपण कांदा चिरून घेऊया. एकदम पातळ कांदा आपल्याला कांदा आपण चिरून घेऊया. एकदम पातळ उभा चिरायचा कांदा. आपण कैरी जरा बारीक खिसून घेतली ना, त्या कैरीमध्ये छान मिक्स झाला पाहिजे असा कांदा आपण चिरून घेऊया. काय होतं ना, उन्हाळ्यामध्ये ना आपल्याला भाजी खायला चांगली लागत नाही आणि भूक पण लागत नाही एवढी. अशी काहीतरी चटपटी चटणी असली ना तर कधी आपल्या ताटातलं वरण भात किंवा भाकरी कधी संपणार कळणार पण नाही. एवढी छान मस्त चटपटीत ही चटणी लागते बघा. आणि उन्हाळ्यामध्ये खाण्यासाठी आहे ना कांदा पण थंड असतो आपल्याला शरीराला आणि कैरी पण थंड असते. मग कैरीचं आणि कांद्याची आहे ना चटणी खायला मस्त लागते बघा, थंडगार. पातळ असा उभा कांदा चिरून घेऊया. होता होईल तेवढा पातळ का चिरायचा कांदा. बघा असं किती पातळ चिरलाय मी कांदा. असं आपण कांदा चिरून घेऊ. आपला कांदा चिरून झालेला आहे. मस्त असे पातळ काप करून घे. त्याच्यामध्ये हा कांदा टाकायचा, मस्त असा सुट्टा करून टाकायचा. जास्त वेळ आहे ना जेवण करायच्या अगोदर फक्त 5 मिनिटं बनवायची. जास्त वेळ पण बनवून ठेवायचं नाही, कारण आपण त्याच्यामध्ये कच्ची कैरी आणि कच्चा कांदा टाकतोय ना. आता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट. मस्त भाजून शेंगदाणे आहे ना असं थोडासा मोठा मोठाच कूट करून घ्यायचा आणि टाकूया 1 चमचा लाल तिखट आणि टाकूया चवीपुरतं मीठ. बघा चमच्याने ना असं मिक्स करून घ्यायचं हे अगोदर. असा मोकळा कांदा करून घेतला ना चिरल्यानंतर तर पटकन मिक्स होतो बघा. सर्व आहे ना कैरी, कांदा, शेंगदाण्याचा कूट, मीठ आपण सर्व असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता एका छोट्या ताटलीमध्ये काढू. दिसतंय ना कांदा जास्त आणि कैरी कमी. अशीच चटणी बनवायची म्हणजे जास्त आंबट नाही लागत. आता आहे ना आपल्याला मस्त कडकडीत फोडणी द्यायची आहे चटणीला. तेल गरम करून घेतलेलं आहे. टाकूया मोहरी अर्धा चमचा, थोडासा हिंग. कांदा आणि कैरीची चटणी ना हिंग टाकायचा फोडणीला. टाकूया थोडासा कढीपत्ता. मस्त ही कडक फोडणी आहे ना आता त्या चटणीवरती टाकायची. छान मस्त कडक फोडणी बसलेली आहे. मिक्स करून घेऊया आता. अशी मस्त कडक फोडणी द्यायची हिंग, मोहरी, कढीपत्त्याची. मग बघा ही चटणी खाऊन तुमच्या ताटातली भाकर कधी संपणार ना तुम्हाला कळणार पण नाही. इतकी मस्त चटपटीत ही कांदा कैरीची चटणी होती. एकदम झटपट जेवण करायच्या अगोदर आहे ना फक्त 5 मिनिटं अगोदर चटणी बनवायची. जास्त आधी पण बनवून ठेवायची नाही, कारण त्याच्यामध्ये कच्चा कांदा आपण टाकलेला असतो. तेही कांदा कैरीची चटणी एकदा तुम्ही नक्की बनवून खा, मस्त लागते उन्हाळ्यामध्ये. आज ही कांदा कैरीची चटणी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता नन्नवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीला.